भाजपचे राज्यातील मोठे नेते अर्थात देवेंद्र फडणवीस, या देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा मोहरा फुटलाय। लोकसभेच्या आधी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला। आता विधानसभेआधी भाजपचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतायत। त्यामुळे हा सत्ताधारी भाजप करता एक मोठा धक्का मानला जातोय। विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढलंय। अशातच इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी एसपीची तुतारी फुंकली। इंदापुरात आयोजित भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनीही एनसीपी एसपी मध्ये प्रवेश केला। साधारणतः पक्ष बदलताना नेता आपल्या जुन्या पक्षावर टीका करतो, पण हर्षवर्धन पाटलांनी भाजपवर कोणतीही टीका केली नाही। मात्र पक्ष बदलताच त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले। त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्या समोर, हे देतो ते देतो। म्हणलं साहेब, ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे। आता ते देण्याच्या पलीकडे जनता गेलेली असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल। मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही, तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो। पक्षप्रवेशावेळी बोलताना भाजपमध्ये राहून सुप्रिया सुळेंना मदत केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। खासदार सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई, आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला। 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। पक्षप्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांच्या गळ्यात उमेदवारीची माळही पडली। प्रवेश सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर केली। उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे, आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। अजितदादांमुळेच आघाडीत अस्वस्थ असलेले हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सोडून भाजपचं कमळ हाती घेतल्याचं बोललं जात होतं। आता अजितदादा महायुतीमध्ये असल्यानं पाटलांची अडचण झाल्यानंच त्यांनी तुतारी फुंकल्याची ही चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्टसह विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।